आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। सिद्धनाथ विद्यामंदिर अंकले येथे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ। उत्साहात कष्ट, शिस्त आणि संस्कार हेच यशाचे सूत्र। मान्यवरांचे मार्गदर्शन। महाराणी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्री सिद्धनाथ विद्यामंदिर अंकले येथे इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अगस्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक व जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री संतोष नाईक सर तसेच शिक्षण सेवक सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री खांडेकर सर उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराणी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या संस्था समन्वयक समितीचे कार्यवाह व संचालक श्री BP सरगर सर यांनी भूषवले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महाराणी अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले। त्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वाद्यवृंदाच्या साहाय्याने सादर केलेल्या स्वागत गीताने वातावरण भारावून गेले। सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक विश्व प्रार्थना सादर केली। प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ व शिक्षण महर्षी संस्थेचे चेअरमन श्री RS चोपडे सर यांनी लिहिलेले प्रेमाचे झरे हे पुस्तक देऊन करण्यात आला। प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री म्हस्के सर यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। विद्यार्थी मनोगतात इयत्ता 10वीचे गायत्री दुधाळ, स्नेहल चौगले, वैभव दुधाळ, शुभम पुणेकर, सुशांत गडदे यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत 100% निकाल लावण्याचा संकल्प व्यक्त केला। तर इयत्ता 12वीच्या आकांक्षा मासाळ, दीक्षा चंदनशिवे व सरगर यांनी 11वी-12वीच्या आठवणी सांगत सलग 9व्या वर्षी 12वीचा 100% निकाल लावल्याचा निर्धार व्यक्त केला। प्रमुख पाहुणे श्री खांडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की जीवनात यश मिळवायचे असेल तर कष्ट, शिस्त यांना पर्याय नाही। आज अंगीकारलेली शिस्तच भविष्यात यशाचा पाया ठरते, असे त्यांनी सांगत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या। तर श्री संतोष नाईक सर यांनी आई-वडील व गुरुजनांचे महत्त्व अधोरेखित करत योग्य नियोजन व प्रामाणिक अभ्यास केल्यास निश्चितच यश मिळते असा विश्वास व्यक्त केला। इयत्ता 10वीचे वर्ग शिक्षक श्री गडदे ML सर यांनी विद्यार्थ्यांना पालकांविषयी कृतज्ञता ठेवण्याचा सल्ला देत वर्षभर केलेल्या शिस्तबद्ध नियोजनामुळे यावर्षीही 10वीचा निकाल 100% लागेल असा विश्वास व्यक्त केला। विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेल्या कल्याण निधी संकलन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या वर्गाला वर्ग शिक्षकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले। अध्यक्षीय भाषणात श्री BP सरगर सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना सांगितले की मनात जिद्द असेल, कोणतेही ध्येय अशक्य नाही, कर्माप्रमाणेच फळ मिळते, म्हणून प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे सहशिक्षक श्री NP सरगर सर यांनी काव्यात्मक शैलीत मांडले, तर सूत्रसंचालन श्री सचिन हेगडे सर यांनी अत्यंत उत्कृष्टपणे केले। या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।